नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. शहाद्यातील आंतरराज्य मेंढीचोर टोळी गजाआड. 10 लाखांच्या मुद्देमालासह 7 जण ताब्यात. शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मेंढपाळांची झोप उडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 7 आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी शहादा तालुक्यातील शेतांमधून मेंढ्या चोरीला गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीचा माल विकत घेणारा आरोपी मोहसिन उर्फ राजा हारून खान राहणार राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून राजस्थानमधील चिंटू बंजारा आणि त्याच्या टोळीचे नाव समोर आले. ही टोळी अत्यंत नियोजनबद्धरित्या चोरी करत असे. रात्रीच्या वेळी मेंढपाळांच्या वाड्यांमधून मेंढ्या चोरून त्या वाहनांच्या सहाय्याने मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेल्या जात होत्या. पोलिसांनी सापळा रचून राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील 5 आरोपी आणि मध्य प्रदेशातील एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एक इको कार RJ20 UB 5627, एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती डॉस्ट LS, एक HF डिलक्स मोटारसायकल, मेंढ्या विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि चोरीसाठी लागणारी साधने. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर विकास गुंजाळ, मुकेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पुढील तपास शहादा पोलीस करत असून या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, शहादा. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.